सकाळ सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना. तर पाहू शकता सकाळचे 7 वाजले आहेत, 7:15. आणि तर सुंदर मंडळी असं शुभ देवीच्या सकाळ पाहू फोटोवर शकता. सकाळी सूर्याची सकाळचं किरण प्रसन्न पडत वातावरण आहेत. आणि ते खूप पहा सुंदर वाटतं देवीच्या पहा. फोटोवरती किरण सुंदर असं पाहिली पूर्वेकडून येणारी सकाळी सूर्यकिरणं पाहून सकाळी मन अगदी प्रसन्न देवीच्या होतं. पहा चेहऱ्यावर देवीच्या फोटोवर किती सुंदर सकाळचे वेला पहाटेचे गळत 7:15चे किरणं असल्यावर असं पडत सुंदर आहेत. हे चित्र पाहून खूप बरं पाहायला वाटतं. भेटतं. शुभ सकाळ सगळ्यांना. महाशिवरात्रीची पूजा आमची खूप इकडे सुंदर बघ. झाली. तर मंडळी बहिणींकडे बघ सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ही शिवरात्र सगळ्यांची सुखाची समाधानाची जाओ. पहा मुलाच्या हातून अशा प्रकारे पूजा केली. थोडीशी फुलं आपल्याला ह्या दिवशी फुलं खूपच महाग भेटतात सणवाराला. तर इथे पाहू शकतात छोटासा फुलांचा हार बनवला आहे. झेंडूची फुलं तर तर ही मंडळी नेहमीच लागतात. मंदिरातून जाऊन आलेलो मंदिरातून आहे पूजा आणि करून छोटासा असा आल्यानंतर आजचा घरामध्ये पाहू महाशिवरात्रीचा शकता दिवस छोटंसं प्रसाद दिला सगळ्यांच्या आहे. कल्याणाचा. आणि तर आमचं घरातलं घरातला पण तुम्ही पाहू शकता छोटीशी पिंड आहे. त्याच्यावर पण बेलपत्र वगैरेची पूजा झाली आहे. आणि खूप सुंदर असा आजचा दिवस होता आणि खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि मंदिरात महाशिवरात्रीचा दिवस हा खूपच सगळ्यांसाठी खास असतो. तसा माझ्यासाठी पण खूप खास असतो. तर मंडळी अशा प्रकारे आज माझं मंदिरातून जाऊन आले आहे. चला तर बघूया जेवणाची काय तयारी मी करत आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मंडळी आज जेवणामध्ये मी बनवलं आहे पुऱ्या आणि शिरा आणि वाटाण्याची भाजी आणि त्याचबरोबर आपल्यात आवडता शिरा. तर पाहू शकता इथे मी पुऱ्या लाटलेल्या आहेत. जेवणाची तयारी सुरुवात झाली आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. खूप उशीर झाला होता त्यामुळे चिरंजीवाला इथे वाटाणे सोलायला बसवला आहे. पाहू शकता इथे मी तयारी झाली आहे. हा माझा शिरा तयार झालेला आहे आणि सगळं नैवेद्य माझा कंप्लीट झाला. इथे बटाट्याची भाजी आता बनवायला घेणार आहे. पाहू शकता तुम्ही शेवटपर्यंत. आणि असं सणावाराला जेवणाची तयारी करायला खूप वेळ लागतो. तर पहा इथे नैवेद्य माझं पूर्ण झालं आहे. चला तर मंडळी आपण आता नैवेद्य काढूया. बनवलेलं प्रत्येक जेवणातलं पदार्थ आपण देवाला अशा प्रकारे अर्पण करतो. मी तर करतेच. नक्कीच कमेंट करून सांगा. भात घेतला आहे, शिरा घेतला आहे नैवेद्य दाखवायला आणि अशा प्रकारे आजचा सुंदर दिवस महाशिवरात्रीचा मी घालवला आहे. पहा पुढपर्यंत.
तर फायनली देवाला नैवेद्य दाखवला आहे आणि देवाजवळ मनोभावे प्रार्थना केली आहे. तर मंडळी, ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा, सपोर्ट करा आणि तुमच्या जीवनात पण नवीन आनंद उत्साह या महाशिवरात्रीच्या निमित्ताने यावं हीच प्रार्थना करून आजचा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. हर हर महादेव.